नमस्कार मंडळी, वेलकम टू गणेश पवार ब्लॉगचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आहे सत्यनारायणची महापूजा मारुती मंदिरमध्ये। त्याचं कारण असं आहे की उद्या हनुमान जन्मोत्सवचा कार्यक्रम देवळामध्ये पार पडणार आहे, तर सकाळी दिंडीसुद्धा असणार आहे। तर आज सत्यनारायणची महापूजा आणि महाप्रसाद आहे देवळामध्ये। तर देवळामध्ये पूजेची तयारी करायसाठी सगळी मंडळी मकर वगैरे सजवायला भेटणार आहेत। मागे बघू शकता सुपारीची बाग आहे, आंब्याचं झाड आहे, फणसाचं झाड आहे। सध्या उन्हाळा सीझन, थोड्याच दिवसांनी जी लहान मुलं शाळेची सुट्टी पडली की आपापल्या गावाला वळतील आणि कोकण म्हटल्यानंतर या सीझनमध्ये धमालच असते। काजू आंबा फणस खाण्याचा सीझन लवकरच चालू होणार आहे, तर सगळ्यांना मजा येणार आहे। तर ब्लॉग संपूर्ण बघा आणि सत्यनारायण पूजेची पूजाविधी व हनुमान जन्मोत्सवचा कार्यक्रम बघायला मजा येईल। रांगोळी ठेवून ती फालुदा फ्रीज मध्ये ते जेवढे जरा घेऊन जमलं। केंसा रम्या काकाला म्हणून सकाळी केळी दिल्यानंतर द्या विनोद काकाच्या। तर आता आम्ही रेडी झालेलो आहोत। मी आहे, माझ्याबरोबर प्रियांशू सुद्धा आहे आणि हा प्रियांशूचा कुत्रा बाबू बघू शकता। तर आता आम्ही चाललेलो आहोत पूजेच्या ठिकाणी। संध्याकाळ झालेली आहे, पूजा स्टार्ट झालेली आहे, गुरुजी सुद्धा आलेले आहेत। तर बघूया पूजेची ते काय धमाल मस्ती होते आणि महाप्रसाद सुद्धा आहे। तर महाप्रसादाचा सुद्धा आपण लाभ घेणार आहोत आणि बाकीची सगळी मंडळी सुद्धा आपल्याला भेटणार। चला जाऊया पूजेच्या ठिकाणी मारुती मंदिरमध्ये। दोघांनी हात जोडून प्रार्थना करा। जपा कृष्णानाम काश्यपयमनित्यं धर्मानिं सर्व वाकरणां परणं तस्मै दिवाकरम् इंदिरा सुधा प्रतिसरे भगवानां सुमेकवानां चमनं लक्ष्मीनन्दं कमलानं योगरानं विष्णुं भावयार्यं वलोकैनं सत्यनारायण गंगा परिवार देवताभिमने बाप्पा नमो नमो करताय बरोबर आहे। साधवाणी गला देवाला अनंतरम शुद्धोदकर्षणं कुर्यात् अनंतरम शुद्धोदकर्षणं कुर्यात् अनंतरम सत्यनारायण गंगा परिवार देवताभिमने पूर्णपाते प्रतिष्ठाय सदिवासं स्वच्छत्वै करामतयां चतुर्थोऽध्याया परिगुणा कुंडले कवलते हरिविठ्ठल पार्वती पते हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम। श्री सत्यनारायण महाराज की जय। मंगल मूर्ति मोरया श्री कोटेश्वरी माते की जय। महारुद्र हनुमान की जय। हरे नमः हरे नमः हरे नमः। नाव घेते सत्यनारायणच्या पूजेच्या एक 1.1 भाजी दे ना बाजूला रे। शुभ सकाळ मित्रांनो, तर स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर पाठी कोकणातलं वातावरण बघू शकता। एप्रिल चालू आहे, मुंबईच्या ठिकाणी बरीच गरमी आहे, पण कोकणात अजूनही संध्याकाळच्या वेळेला खूप छान वातावरण आहे। दापोलीमध्ये मस्त थंड वातावरण आहे आणि आजूबाजूला तुम्ही ऐकू शकता वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज
आपल्याला ऐकू येतात. तर आता आहे हनुमान जन्मोत्सवच्या दिंडीचा टाईम. आता सकाळी दिंडी असते, हनुमान मंदिराला 5 प्रदक्षिणा घातल्या जातात. तर आता ती दिंडी बघूया आणि नंतर आरती होईल. तर चला बघूया दिंडीला काय धमाल मस्ती होते. आणि आपली सगळी बाकीची मंडळीसुद्धा निघाली असतील. आत्ताशी सकाळचे वाजलेले आहेत 5:50. उजेड बघू शकता, 6च्या आसपासचा टाईम आहे आणि पाठीमागे धुकं आहेत. हिरवगार वातावरण तर कोकणात नेहमीच असतं. तर खूप छान वातावरण आहे सध्या, तरी गरमी खूप कमी आहे. तर चला बघूया दिंडीला काय धमाल मस्ती होते ते. हनुमान जयंती साजरी केली जाते. संपूर्ण भारतात हनुमानाच्या जन्मस्थितीबद्दल अनेक मतांतरे आहेत. हनुमानाचा जन्म पहाटे सूर्य उगवताना झाला असल्याने उगवत्या सकाळी हनुमानाचा जन्मोत्सव सर्वत्र साजरा करण्यात येतो. मारुतीचा जन्म अगदी सूर्योदयाच्या वेळेस असल्याने त्याच्या जन्माचे कीर्तन सूर्योदयापूर्वी सुरू होते. मारुतीचा जन्म झाल्यानंतर कीर्तनाचे समापन केले जाते आणि त्यानंतर आरती आणि प्रसादाचे वितरण होते. गुळ फुटाण्याचा प्रसाद वाट पटावे वाट ठेव पटावे चालेल. अशा तऱ्हेने हनुमान जन्मोत्सवचा सोहळा आमच्या गावी पार पडले. तर कसा वाटला नक्की ब्लॉगमध्ये कमेंट करून सांगा. आणि अजून नवीन नवीन ब्लॉगसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. गणेश पवार ब्लॉग्स. थँक्स फॉर वॉचिंग गणेश पवार ब्लॉग्स.